इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी केलेले आरोप प्रशांत कोरटकरनी फेटाळले आहेत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत ब्राह्मण समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकरने घरात घुसून मारण्याची धमकी दिली। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात ठेवा। तुम्ही तुम्हाला वाटतं मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या दम असेल तर या, समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना। एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं। तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। धमकीनंतर इंद्रजित सावंत यांनी कोरटकरने दिलेल्या धमकीचं संभाषण सोशल मीडियात पोस्ट केलं, पण प्रशांत कोरटकरने धमकी दिल्याचा आरोप फेटाळलाय। संभाजी महाराजांना कुणी बदनाम केलं? संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाची कुणाला दिलं आणि संभाजी महाराजांचा द्वेष कुठला समूह करतोय हे बघितल्यानंतर लक्षात येतं की त्या विशिष्ट मनोवृत्तीतनंच ते वक्तव्य त्यानं केलेलं आहे आणि खरं एक विष मनातलं त्या व्यक्तीच्या हे बाहेर आलंय शिवाजी महाराजांच्या बाबत आणि संभाजी महाराजांच्या बाबत। माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे। आपण इतिहासाचे स्टुडंट आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या भाष्य माझ्याकडून कधीही होऊ शकत नाही। आजकाल सोशल मीडियावर माझे 15 वेळा फेसबुक अकाउंट हॅक झाले, नंबर हॅक झाले, नंबरवरून फोन गेले। त्याच्यामुळे कुठलीही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून की कोणीतरी फोन केला हे अतिशय चुकीचं आहे। सावंतांच्या धमकीचं प्रकरण गृह खात्यानं गांभीर्यानं घेतलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापूरच्या एसपींना फोन करून चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान धमकीची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कोरटकरच्या नागपूरमधल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे।